या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। मराठा आरक्षणासाठी आज सर्वात मोठा दिवस आहे, कारण विधानसभेत आज मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आलाय। या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण मिळणार आहे। मराठा समाजासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेलं हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले। याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून मराठा समाजाने जागृत राहावं, हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरू आहे। तमिळनाडूत एक प्रकरण झालं होतं की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं होतं आणि त्या प्रकरणाची केस अजूनही सुप्रीम कोर्टात सुरू आहे। याच्या पुढे काही झालेलं नाहीये। राज्य सरकारला मुळात याबाबतचे अधिकार आहेत का, ही गोष्ट केंद्राची आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आहे। मी याआधीच सांगितले की हा खूप तांत्रिक विषय आहे। याबाबत नुकतंच सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद व्यक्त करण्यासारखं नाही। हे नक्की काय आहे ते एकदा मराठा समाजाने त्यांना विचारावं, असं राज ठाकरे यांनी रोखठोकपणे म्हटलंय। 10% आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही नेमकं काय दिलं? कशात 10% आरक्षण दिलं? तुम्हाला तसे अधिकार कुणी दिले? तुम्हाला या गोष्टीचे अधिकार आहेत का? नाहीतर परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार, मग राज्य सरकार सांगणार प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले, आम्ही काहीच करू शकत नाही। व निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या, याला काही अर्थ आहे का, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।